महत्त्वाची न्यूज घेऊन आलोय। बांधकाम कामगार यांचे फॉर्म सुटलेले आहेत, ते तुम्ही भरू शकता। आणि बघा 10,000 रुपये त्यांना आता हे मिळणार आहे आणि प्लस भांडी किटसुद्धा मिळणार आहे, ज्यात भरपूर सारी महत्त्वाची अशी भांडी आहेत। तर बघा आता 10,000 रुपयेसुद्धा मिळणार आणि भांडी किटसुद्धा मिळणार। तर ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने ही महत्त्वाचं माहिती आहे। तर बघा 30 भांड्याचे सेट मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला आणि 10,000 रुपये सुद्धा बांधकाम कामगार योजना। तर बघूया आपण। बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाबॉक राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी महाबॉक पोर्टल सुरू केले आहे। तर कोणते पोर्टल आहे? महाबॉक। बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्यासाठी राज्यातील कामगारांना महाबॉक.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे। तर कोणत्या पोर्टलवर नोंदणी करायची? तर महाबॉक.in हे पोर्टल आहे, याच्यावर नोंदणी करायची आणि तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा मिळणार आणि भांडी सेटसुद्धा मिळणार। त्याच्यामुळे फॉर्म सुटलेला आहे। आता हे नवीनचे अपडेट आहे, लेटेस्ट। त्याच्यामुळे ज्यांनी पण नसन भरले त्यांनी भरा आणि ज्यांच्या आधी उचलले त्यांनी रिन्यू करून घ्या। तर बघा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे। या पोर्टलद्वारे तुम्ही राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता। तर बांधकाम कामगार योजना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेता येईल। बघा तुम्ही घर बसल्यासुद्धा अर्ज करू शकता। बांधकाम कामगार ती जी वेबसाईट दिली आहे वरती ती टाकून। तर बघा कामगार असाल आणि तुम्हाला सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना 2024 साठी। बघा ही योजना कधी निघाली? महाराष्ट्र सरकारद्वारे 18 एप्रिल 2020 रोजी। बघा 18 एप्रिल 2020ला ही योजना चालू झाली आहे, तेव्हापासून ही योजना चालू आहे। आता 2024 साठी फॉर्म सुटलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की अर्ज करा। आणि ते अर्ज कशा पद्धतीनं करायचं, काय काय भेटणार, काय काय डॉक्युमेंट जोडावं लागणार ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर बघा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत महाबॉक पोर्टलवर सुरू करण्यात आले। या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ दिला जाणार आहे। हे पोर्टल बांधकाम विभागाने विशेषतः कामगारांसाठी विकसित केले आहे। तर हे पोर्टल कामगारांसाठी आहे आणि याच पोर्टलवर फॉर्म भरले जाणार आहे। बांधकाम कामगारांना मदत म्हणून ही योजना आहे। तर बघा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कष्टकरी नागरिकांना 2,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे। याशिवाय महाबॉक पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे। तर भरपूर साऱ्या सुविधा आहे। ज्यांची मुलगी आहे त्यांना 5 लाखाची स्कॉलरशिप मिळणार आहे त्या मुलीला, त्याच्यामुळे नक्की भरा। महत्त्वाची योजना आहे। बांधकाम कामगार योजना राज्यात अनेक नावांनी ओळखली जाते, जसे कामगार सहाय्य योजना। बघा त्याचंच एक नाव आहे कामगार सहाय्य योजना। महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना आणि महाराष्ट्र कोरोना सहाय्य योजना तसेच बांधकाम कामगार योजना इत्यादी कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या कामगारांना शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे। तर बांधकाम कामगार योजना राज्यातील सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करण्यात आली आहे। आतापर्यंत 12 लाख लोकांना मदत केलेली आहे। तर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही बांधकाम कामगारांना महाबॉक.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल। बघा नोंदणी करायची आहे या वेबसाईटवर जाऊन। आणि भरपूर साऱ्या लोकांनी आजपर्यंत नोंदणी केली नाही, कारण माहितीचा अभाव आहे, कोणी सांगायला तयार नाही। अशा पद्धतीचे त्यांना म्हणजे जे काही अडचणी येत आहे त्या येत आहे। तर आता ऑनलाईनसुद्धा करू शकता, तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही करू शकता।
तर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. तर महाबॉक पोर्टलसाठी पात्रता बघूया. तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. बघा वय काय आहे, तर 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान तो कामगार असावा किंवा ती कामगार असावी. बाई पण भरू शकते, माणूस पण भरू शकतो. लग्न झालेले सुद्धा भरू शकते, बिना लग्नाचे सुद्धा भरू शकतात. आणि कामगारांनी किमान 90 दिवस काम केले असावे. बघा 90 दिवस काम केले असावे. कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रे बघा, आधार कार्ड, हयात प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही जीवित्याचं प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, शिधापत्रिका ओळख प्रमाणपत्र. आधार कार्ड सर्वांजवळ राहतेच. पत्त्याचा पुरावा आधार कार्डवरच असतो. वयाचा पुरावासुद्धा आधार कार्डवरच असतो. शिधापत्रिका म्हणजे तुमचं राशन कार्ड हे सुद्धा लागणार. मोबाईल नंबर आणि 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र जे ग्रामसेवकाकडून मिळून जाईल किंवा ठेकेदार हे देते. तर पासपोर्ट आकाराचा आणखी एक फोटो, एवढे तुमचे डॉक्युमेंट हे लागणार आहे. तर महाबॉक पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार. तर बघा यानंतर वेबसाईटची होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मुख्य पृष्ठावर तुम्हाला वर्कर्स पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि वर्कर्स रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आता तुम्हाला तुमची पात्रता संबंधित माहिती या पेजवर टाकावी लागेल. बघा होम पेज उघडेल आणि त्याच्यावर तुमची व्यवस्थित माहिती भरा. तुम्ही स्वतः भरत असाल तर अशा पद्धतीनं फॉलो करा. माहिती भरल्यानंतर चेक एलिजिबिलिटी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल. बघा एलिजिबल झाल्याशिवाय नोंदणी फॉर्म येणार नाही. आणि आता तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी म्हणजे तिथे भरावी लागेल. बघा बांधकाम कामगार योजना यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बघा आवश्यक जे कागदपत्रे तिथे मागितली ती सुद्धा अपलोड करावी लागेल. शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करून अशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी करू शकता. बघा साधी सरळ आहे. जसे तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय घर बसल्या मोबाईलवरनं, तशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे तुम्ही घर बसल्यासुद्धा फॉर्म भरू शकता. फक्त ते प्रमाणपत्र आवश्यक आहे जे ग्रामसेवकाकडून मिळतं किंवा ठेकेदाराकडून मिळतं. तर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेची माहिती अद्याप सर्व नागरिकांना नाही. त्यामुळे बरेच कामगार अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. तर बरोबर आहे, वंचितच आहे. तर आता फॉर्म सुटलेले आहे, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित फॉर्म भरा. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीपूर्ण पात्र लाभार्थ्यांना एक भांडी संच वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 प्रकारचे विविध घरगुती वस्तू व पात्र लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे. बघा 30 वस्तूचा संच आहे तो, आणि वरून 10,000 रुपये सुद्धा मिळत आहे. तर बघा भांडी संच काय, ताट आहे 4, वाट्या आहे 8, पाण्याचे ग्लास आहे 4, पातेले 1 झाकणासह, पातेले 2 झाकणासह, असे 3 पातेले आहे झाकणासह, मोठा चम्मच आहे 1 म्हणजे भातवाडी म्हणतात, मोठा चम्मच 1 वरणवाडी, पाण्याचा जग आणि आणखी काही असतीलच. पिंप वगैरे आहे ते मी टाकले नाही, पण आता कुकर पण येतात म्हणतात. तर बघा भरपूर काही असं सेट येत आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 60च्या दरम्यान असावे. कामगारांनी किमान 90 दिवस काम केले असावे. असे प्रमाणपत्र ठेकेदाराकडून मिळते किंवा ग्रामसेवकाकडून ते मिळणार. कामगार कल्याणकारी मंडळाने कामगाराची नोंदणी केली असावी. बघा नोंदणीसुद्धा करणे आवश्यक आहे. आधी नोंदणी करावी लागणार, नंतरच तुमचा फॉर्म ओपन होणार. मी ते आधीच सांगितलं आहे. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येऊ, जे लेटेस्ट फॉर्म भरताना आपण A to Z प्रोसेस दाखवू द्या.
त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही तुमचे कामगार मंडळी मित्र असेल त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होणार. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.